कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वऱ्हाड हायस्कूलच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या पत्रकार बंधू भगिनींनो, आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ हे 1926 साली योगात्मा काकासाहेब वऱ्हाडकरांनी स्थापन केलेलं आहे आणि तिथून 2026 म्हणजे जवळजवळ 100 वर्ष हे ज्ञानदानाचं काम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही संस्था वऱ्हाडकर हायस्कूल, वऱ्हाडकर इंग्लिश मिडियम स्कूल आणि डॉक्टर दादासाहेब वऱ्हाडकर कला व वाणिज्य महाविद्यालय या 3 युनिटच्या माध्यमातून करत आहे. म्हणजे आजपर्यंत लाखो विद्यार्थी इथून पासआउट होऊन गेलेले आहेत. अनेकांनी एक वेगळ्या समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं आपलं नाव लौकिक कमवलेलं आहे. तर अशा ह्या शिक्षण संस्थेमधील वऱ्हाडकर हायस्कूलचं हे 100वे वर्ष 11, 12, 13, 14 एप्रिल रोजी आम्ही त्याची सुरुवात करत आहे ह्या वर्षी शतक महोत्सवी वर्षाची. आणि त्या शतक महोत्सवी वर्षामध्ये आम्ही माननीय खासदार नारायणरावजी राणे, पालकमंत्री नितेशजी राणे, निलेश राणे, आशिष शेलार असे अनेक मान्यवर ह्याच्यामध्ये आपले उपस्थित लावणार आहेत. आणि ह्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून 3 युनिटचे आमचे कर्मचारी आहेत, शिक्षक वर्ग आहेत, हे खूप जोमाने कामाला लागलेत. माझे विद्यार्थी जोमाने कामाला लागले आहेत, आम्ही सगळे जोमाने कामाला लागलेलो आहे. आणि एक वेगळ्या पद्धतीनं हा न भूतो न भविष्यती असा एक सुंदर कार्यक्रम, देखणा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. ह्या अनुषंगानं आम्ही सगळे कामाला लागलो आहे. या वर्षीपासून आम्ही नवीन एक वाढीव इमारत आम्ही त्याचं बांधकाम सुरू केलं आहे. नवीनच आणखीन एक नवीन इमारतीचं आमचं प्रयोजन आहे, आमच्या डोक्यामध्ये एक मनीषा आहे. तर त्या माध्यमातून ह्या शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आम्ही ह्या गोष्टीचा आम्ही मुहूर्तमेढ रोवून द्यायला हवे. झालंय कसं की 15 जून 1926 रोजी शाळेची स्थापना झाली आणि 15 जून 26ला आपल्याला कार्यक्रम करणं कोकणात तरी शक्य नाही. दुसरी गोष्ट कशी झाली की 1 मे नंतर मुलंसुद्धा रिझल्ट लागल्यानंतर उपलब्ध होणार नाही. त्यामुळे आणि मे महिन्यात कधी पाऊस येईल हे गेल्या 2-3 वर्षाच्या अनुभवावरून सांगता येत नाही. त्यामुळे मुलं बाकीचा सगळा बॅलन्स करून एक सुट्टीचा दिवस ॲडजस्ट करून 11, 12, 13, 14 असे ते दिवस आम्ही अरेंज केले. आणि त्याचीच मुंबईत त्याप्रमाणे मीटिंग घेऊन तिकडची कल्पना दिली. फक्त सोमवारची एक सुट्टी, सेकंड सॅटर्डे, रविवार आणि 14 तारीख बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी आम्ही सांगता करतो. आणि ते सांगता करण्याचा उद्देश सुद्धा असा आहे की या वास्तू, जुनी वास्तू त्यावेळी कुंकाळ्याच्या एका केस संदर्भात बाबासाहेब आंबेडकर ह्या वास्तूत 8 दिवस वास्तव्यास होते. आणि त्यावेळी जी काय त्यावेळेचा जो अस्पृश्यता वगैरे हा प्रकार होता, त्यामुळे बाबासाहेब इथे राहायचे आणि आमचे संस्थापक डॉक्टर काकासाहेब वऱ्हाडकर 8 दिवस सकाळपासून त्यांना चहा, नाश्ता, जेवण ते स्वतः इथे करून घ्यायचे, स्वतः रांधून काढायचे. त्यामुळे त्या दिवशी आणायचे आम्ही सांगता करतो. दुसरी गोष्ट कशी झाली की 10 एप्रिलला नारायण राणे साहेबांचा, दादांचा वाढदिवस असल्यामुळे पुढचे 3 दिवस ते असणार अशा उद्देशाने 11, 12, 13, 14 झाले. आणि त्यांच्या हस्ते शुभारंभ या ठिकाणी करण्याचा दुसरा एक उद्देश की आम्हाला स्थानिक विकास निधीतून बऱ्याच लोकांनी पैसे दिले होते. पण नारायण राणे उभयतांनी आम्हाला ज्यावेळी आमचं सिद्धिविनायक सभागृहाची वरची बाजू करायची होती त्यावेळी स्वतःचे खाजगीचे 5 लाख रुपये त्यावेळी दिलेले होते. म्हणजे त्यावेळी 5 लाख रुपये त्यांनी स्वतः स्थानिक विकास फंडातले वगैरे स्वतःचे पैसे त्यावेळी त्यांनी दिलेले होते. कुठेतरी आपण सुरुवात करताना एका चांगल्या माणसाची, आणि आमच्याकडे कसं झालं बघायच्या जिल्ह्याप्रमाणे ह्या इमारतीचं जे काम चालू त्याच्यासाठी आमचे एक माजी विद्यार्थी होते शाळेचे, चित्तरंजन जठार आणि चित्रा जठार, दोन्ही उभयता. चित्रा जठार परेलला हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक होते आणि चित्तरंजन जठार हे शिक्षक म्हणून काम करत होते. त्यांनी ती दोन्ही उभयता होती आणि त्यांनी एक इच्छा व्यक्त करून ठेवलेली होती की मुलं, त्यांना मूलबाळ काय नव्हतं, त्यांनी एक इच्छा अशी व्यक्त केली होती की त्यांची एक मुलीला प्रॉपर्टी होती आणि त्या प्रॉपर्टीची जी काही रक्कम येईल त्याची 75% रक्कम माझ्या वऱ्हाडकर हायस्कूलला दिली पाहिजे. ती गेल्यानंतर त्याने विल करून ठेवलेलं, विलप्रमाणे ते हायकोर्टात सील होतं आणि ते विल करून ठेवलं. आणि इथले आमचे संचालक नाना गिरकर होते, त्या विलला साक्षीदार होते. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून ते आम्हाला
ते गेल्यानंतर ते पैसे त्यांचे ट्रस्टींच्या नावावर गेले. मिळाले पाहिजे होते आम्हाला 60 लाख रुपये, पण 57 लाख रुपये आम्हाला मिळणार, कारण ते ATGचं सर्टिफिकेट. सध्या आम्हाला त्यांच्याकडून 51,90,000 रुपये मिळालेले आहेत. आणि ते पाठबळ मिळाल्यामुळे आम्ही आता आपण ज्या ठिकाणी बसलो त्या ठिकाणी जवळजवळ 1,23,00,000ची इमारत आम्ही येत्या 4 महिन्यात पुरी करणार. दुसरी गोष्ट, आमची E टाईप इमारत ही आमचे त्यावेळेचे हे संस्थेचे काकासाहेब वराडकरांचे चिरंजीव आचार्य शरदराव वराडकर, म्हणजे विद्यमान अध्यक्ष आणि विश्वस्त कर्नल वराडकर यांचे वडील, ते मुंबईतून सचिवालयात होते. ते इथून आल्यानंतर शाळेसाठी काकासाहेबांनी बोलवून घेतलं. आल्यानंतर त्यांनी जी E टाईप इमारतीचा जो प्लॅन आहे तो त्यावेळी केलेला होता. वसंतराव नाईकांच्या हस्ते तो कोनशिला समारंभ झालेला होता. त्या इमारतीला आता 60 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. पण आमच्याकडे काकासाहेबांच्या हस्ते जी इमारत उभी राहिलेली इथे बसली ती आज आमच्याकडे नाही. ते आमचं एक चल आहे, त्या विषयावर बोलायचं नाही. पण E टाईप इमारतीच्या बाबतीत आम्ही भविष्यात एक प्लॅन करू. साधारण 10 कोटीचं टार्गेट आम्ही सगळ्यांनी या शतक महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही करत आहोत. आणि ते करताना ती इमारतीचा निदान खालचा जो E टाईप शेप आहे तो ठेवून त्याच्यावरती वर्ग वाढवण्याचं आमचं मानस आहे. आमचं सगळ्यांचं त्या दृष्टीने आमचे कोल्हापूरचे जे प्रशांत हळदकर आर्किटेक्ट आहेत आणि इंजिनियर, म्हणजे एक ह्याचा ठोस त्याचा प्लॅन तयार करून अशी ती इमारत आम्हाला करायची. आणि ह्या जडणघडीत आता मगाशी मी जसं प्राध्यापक शरदराव वराडकरांचं नाव घेतलं, डॉक्टर दादासाहेब वराडकर, त्याच्यानंतर आमचे श्रीकृष्ण वराडकर होते. माझे वडीलसुद्धा पोस्टाची नोकरी सोडून काकासाहेबांच्या शब्दासाठी याच हायस्कूलमध्ये शिक्षक होऊन राहिले. 37 वर्षे हायस्कूलमध्ये शिक्षक राहिले आणि जवळजवळ 30 वर्ष सचिवारी शालेय समिती. आणि तो जो त्यावेळेचा आमचा काकासाहेबांनी दिलेला वारसा आहे तो घेऊनच आम्ही पुढे जातो. तुम्ही आजही आमच्या शाळेच्या कुठच्याही बाबतीत जरी चौकशी केली, कुठेही अवाजवी फी वगैरे आकारणी करून आम्ही करत नाही. पण आमच्या मागे आजही त्यांचं अस्तित्व आहे काकासाहेबांचं आणि त्या त्याग केलेल्या सगळ्या लोकांना. त्यामुळे कुठेही अडचण नाही. आता आज हे 2 विभाग आहेत आमचे. इंग्रजी माध्यमाचं आहे ते ज्युनियर KG पासून 12वी सायन्सपर्यंत पूर्णपणे विनाअनुदानित आहे, काय म्हणतात 12वी सायन्सपर्यंत आहे. सिनियर कॉलेज आहे ते सुद्धा आमचं आर्ट्स अँड कॉमर्स ते सुद्धा पूर्ण विनाअनुदानित आहे. परत दुसरी एक गोष्ट कशी, आमचं कनिष्ठ महाविद्यालय जे 12वी आर्ट्स कॉमर्स संयुक्त आहे त्याला 6 शिक्षकांची गरज असताना शासनाकडून फक्त 2च शिक्षक आहेत. 4 शिक्षक हे आमचे संस्था आणि ते सगळा डोलारा हा सगळा पगाराचा सांभाळून एक पुण्याही. आणि आम्ही कुठेही म्हणजे कोणाची अडवणूक करणं किंवा काय करणं, एखाद्याची फी नसली तर आम्ही आमच्यातले काही आमचे माजी विद्यार्थी आहेत त्यांच्या माध्यमातून ते आम्ही सगळं करून आजही त्या पद्धतीने आम्ही ते सगळं सुरळीत चालवतो आहे. आणि गेलेल्या लोकांचं अनेक शिक्षकांनी त्याग केलेला आहे त्या इमारतीच्या बाबतीत. त्यांची नावं आहे, सगळ्यांचीच नावं घेताना कोणाचं तरी एक नाव राहिलं तर ते चुकीचं आहे. म्हणजे सांगण्यासारखी गोष्ट, आमचे NT गुलाम म्हणून एक शिक्षक होते, ते प्रॉव्हिडंट फंडमध्ये नोकरीला होते. आणि E टाईप इमारतीच्या वेळी ज्यावेळी अडचण झाली, कारण त्यावेळी कसं होतं, आता पगार शिक्षकांच्या खात्यात जातो, त्यावेळी पगार ग्रँडमधूनच येत होता, संस्थेकडे येत होता आणि संस्थेने तो पगार द्यायचा होता. पण त्यावेळेच्या शिक्षकांनी असं सांगितलेलं होतं की आम्हाला गरजेपुरते पैसे द्या, बाकीचा खर्च तुम्ही इमारतीसाठी वापरा आणि आपली इमारत लवकरात लवकर पूर्ण होईल. अशा पद्धतीने ते काम चाललेलं होतं आणि तशा पद्धतीने ती इमारत तयार झाली. आणि त्यावेळी NT गुलाम सरांनी आपली प्रॉव्हिडंट फंडची नोकरी सोडली, मुंबईतली खोली विकली आणि या ठिकाणी त्यांनी हे पैसे ठेवा. नंतर जसं झालं ते काही रिफंड पैसे दिले गेले. पण त्यावेळी हे डेअरिंग करणं मिळणारी सुद्धा माझे विद्यार्थी या शाळेचे आहेत, असे बरेच आहेत. त्याचं नाव चंद्रकांत वाईलकर होते, डॉक्टर अल वायंगणकर होते, काही नावाची चुकतील. तसेच मुख्याध्यापक पदात सुद्धा रांगणेकरांपासून आजपर्यंत गावडे मॅडमपर्यंत खूप दर्जेदार मुख्याध्यापक रांगणेकर सर होते, कवलेकर होते, त्या नावाच्या वंदना मासिकली होती. आणि तसेच आजही जे आमचे सगळे सहकारी शिक्षक आहेत ते आता गेले 10 ते 15 दिवस अशा पद्धतीने काम करत आहेत की भले एखादे ह्याची बांधकामाची वस्तू उचलायची असेल तर मी शिक्षक आहे म्हणून कशी उचलू असं म्हणत नाही, ती उचलत आहेत. 14 तारीखला जास्तीत जास्त
पूर्णत्वास जे जे काम आहे ते घेऊन शाळेचं करायचं असं या सगळ्यांचा आमचा स्टाफचा म्हणजे खूप स्टाफचा सपोर्ट आहे. जे अत्यंत आता सुद्धा सगळे गावोगाव गेलेले आहेत. माझ्या विद्यार्थ्यांना निमंत्रण देणं, त्यांना बोलवणं, उद्या कार्यक्रमाच्या वेळी त्यांची येण्या-जाण्याची व्यवस्था करताना सगळ्या त्या गोष्टी घेणं आणि आमचं कार्यक्रमाचं नियोजन तुम्ही जर बघितलं तर हे जे आहे ते पहिल्या दिवसाचा कार्यक्रम आपल्याला द्यायचं. पण आम्ही दुसऱ्या दिवशी शोभायात्रा वगैरे आहे आमची आणि तिसऱ्या दिवशी आम्ही जो 13 तारीख आहे तो पूर्णपणे महिलांचा माझी विद्यार्थी आणि महिला अशा पद्धतीचा कार्यक्रम 4 दिवस संपूर्ण परिसरातले तालुक्यातले बचत गट या ठिकाणी आपले स्टॉल लावले. आम्ही स्टॉलसाठी त्यांच्याकडून कोणतीही रक्कम वगैरे घेणार नाही. त्यांची स्वच्छता करणं आणि त्यांनी ते स्टॉल त्याचंही वेगळं होतं. जवळजवळ आता 16 ते 17 स्टॉल या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. 13 तारीखच्या कार्यपत्रिका आपलं घेतो ते पाककला स्पर्धा आहे, माझी विद्यार्थ्यांचे हे आहे सांस्कृतिक कार्यक्रम आहे. दुसऱ्या दिवशी एक दशावतारी बालदशावतार नाटक आहे ते 2 तासाचं माळगाव हायस्कूल आणि मला वाटतं प्रफुल्ल देसाई सरांनी एक आपली नाटिका काहीतरी बसवलेली आहे ती अशा प्रकारचे नियोजन. आणि आम्ही गेली 3 वर्ष आम्ही आमचं स्नेहसंमेलन असू देत किंवा काय असू देत आम्ही पारंपरिक आणि संस्कृती आणि आपले संस्कार जोपासणारेच स्नेहसंमेलनाचे आमचे विषय असतात. आम्ही रेकॉर्ड डान्स वगैरे हा प्रकार पूर्णपणे आमच्याकडून बंद केलेला आहे. आमच्याकडे 2 वर्षापूर्वी राजा शिवछत्रपती झालं, त्याच्या अगोदर स्वातंत्र्याचा महोत्सव झाला, गेल्या वर्षी दशावतार झालं, ह्या वर्षी बहुतेक एक थीम चालली आहे म्हणजे नवनाथांचं हे आहे. त्याच्यापूर्वी त्या ज्या गोष्टी होतील त्या संस्कारक्षम व्हाव्यात, आपली परंपरा जपावी या उद्देशाने सगळं आमचं कार्यक्रमाचं नियोजन आहे. आणि आमचे विश्वस्त असतील सगळे आमचे सहकारी पदाधिकारी ह्या सगळ्यांचा एक व्यवस्थित सपोर्ट असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पार पाडत आहोत. आणि हे घेतलेलं कार्यक्रमाची जबाबदारी पार पाडण्याचंही आमचं नियोजन आहे. आपणा सर्वांचं एक सहकार्य त्या दृष्टीने आम्हाला मिळालं. अध्यक्षांशिवाय माझ्या सहकार्याच्या वतीने आपल्याला ती एक अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सहकार्य आजपर्यंत आहेत आणि पुढे ते मिळेल आपण सदिच्छा व्यक्त करतो. आता नाईक सरांनी जवळजवळ तुम्हाला सगळ्याच गोष्टी तुम्हाला क्लिअर केल्या आहेत. कारण काय पूर्वीपासून या संस्थेवर असल्यामुळं यांना बऱ्याच गोष्टी माहीत आहेत. मीही सांगू शकलो असतो पण मला ह्या गोष्टी चक्क आठवणार नाही कारण हे याच्या फील्डमध्ये असल्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे. जे तुम्ही 33 वर्ष झाली या संस्थे. तर मगाशी त्यांनी जे सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांचं ते खरंच इतकं तुम्ही त्याच्यावरती एक चांगली कथा लिहू शकाल किंवा तुम्ही तुमच्या याच्यामध्ये प्रेझेंट करू शकाल. 1929मध्ये वराड कुंकाळ्याजवळ एक सावकार ग्रामस्थांना खूप त्रास द्यायचा. त्याचं जुलमी पद्धतीने त्याचं वसुली व्हायची. इतका त्रास द्यायचा की जे लोकांना असंही व्हायचं, स्त्रियांच्यावर अत्याचार, मुलांच्यावर अत्याचार, म्हणजे त्यांचं शेत सारा लुटून द्यायचा. आणि अशा ह्याच्यामध्ये गावातले काही 4 तरुण एकत्र येऊन त्यांनी ठरवलं की ह्या सावकाराला आपण त्याचा काटा काढायचा. आणि त्यांनी त्यावेळेला त्या सावकाराचा खून केला, म्हणजे त्याचा वध केला. आणि त्याचे 4 दिवसानंतर त्याला ब्रिटिश गव्हर्नमेंट होतं त्यांना लक्षात आलं. त्यांच्या खबऱ्यांनी त्यांनी सांगितले की ठराविक लोक आहेत त्यांची नावं सांगितली. तर त्या लोकांना अटक करायला ब्रिटिश गव्हर्नमेंटचे सगळे जे पोलीस होते त्याला ज्या आले त्यावेळेला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गावच्या स्त्रिया सगळ्या पुढं आल्या. त्यांनी आगळामध्ये आपल्या हात हे केले आणि आम्ही मारलो करून हे सगळ्या पोलिसांच्या आजूबाजूला ते त्यांनी हे केलं. त्यामुळं ह्याच्यावर अर्थ यायला लागला. आणखीन लोकांना त्यांना सैनिकांना माहिती होतं पोलिसांना. त्यांनी ठराविक ते दाजी पवार म्हणून होते ते आणि त्यांच्या मित्रांना त्यांनी अटक केलं. त्यावेळेला गावकऱ्यांनी काकासाहेबांच्याकडे ते इथे आले. काकासाहेबांनी सांगितलं की ह्या अशा गोष्टीतनं ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्याला काकासाहेबांनी त्याची जबाबदारी स्वीकारून आंबेडकरांच्याकडं गेले. आंबेडकरांना आपण इन्व्हाइट केलं, तुम्ही गावी या आणि सत्य परिस्थिती जाणून घेऊन त्याच्यावरती काहीतरी आपण निर्णय घेऊया असं त्यांनी सांगितलं. आंबेडकर त्यावेळेसाठी अभ्यासासाठी इथं आले. पण त्यावेळेला कसं होतं की परिस्थिती अशी होती की अस्पृश्यता सगळीकडे होती. शक्यतो अशा गोष्टीमध्ये कोणी एंटरटेन करत नव्हतं. मग इथं कौलारू शाळा होती. त्या कौलारू शाळामध्ये 8 दिवस बाबासाहेब आंबेडकर राहिले. डॉक्टर काकासाहेबांनी म्हणजे योगात्मा काकासाहेबांनी 8 दिवस स्वतःच्या हाताने रांधून त्यांना
वाढलं. 8 दिवस त्याने स्टडी केला आणि त्यांना फाशी झालेली शिक्षा ही जन्मठेपेमध्ये कन्वर्ट केली त्यावेळेला. आणि अशा पद्धतीने तो एक वेगळा इतिहास ह्या जागेचा त्यावेळेचा आहे. म्हणजे मगाशी नाईक सरांनी जे सांगितलं खरंच आहे अगदी, की तसं बघायला गेलं तरी ही वास्तू असते तर एक वेगळं मॉन्युमेंट झालं असतं आता आज कदाचित. ठीक आहे, तर म्हणजे आम्हाला पण ते शल्य आहे, कारण पूर्वी काही ज्या वेळानुरूप काही गोष्टी घडल्या त्याला आपण परत हे करू शकत नाही. पण अशा काही गोष्टी आहेत. आणि आता आपल्या संस्थेच्या माध्यमातून किंवा शाळेच्या माध्यमातून IBTच्या माध्यमातून काही गोष्टी आपण इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. छोट्या छोट्या कार्पेंटरी असू देत, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीचं आपण इथे प्रशिक्षण देतो. आणि आपल्या संस्थेचे विश्वस्त आहेत जे कर्नल वराडकर, त्यांनी 2 वर्षापूर्वी एक योजना मुद्दाम आमच्या शाळेमध्ये आम्ही राबवली, गावी राहा आणि मोठे व्हा. म्हणजे कसं होतं आहे की आपल्या गावची लोक नोकरीच्या निमित्ताने मुंबईला वगैरे जातात आणि बाहेरची लोक इथे येऊन धंदा करतायत आणि आपण म्हणतोय तो येऊन इथे इकडे मोठं झालं, पण तुम्ही तिकडे गेलात म्हणून तो इथे आला ना, मग तुम्ही गावी राहा आणि मोठे व्हा. अशा टाईपमध्ये एक कन्सेप्ट आम्ही रुजवतो आहे. त्याला चांगलं यश येताना दिसते आजकाल आम्हाला. म्हणजे अनेक मुलं स्वयंस्फूर्तीनं अशा काही गोष्टी करताना दिसत आहेत. ही खूप चांगली गोष्ट जमेची बाजू आमच्या शाळेच्या वतीनं आम्ही करतोय असं आम्हाला वाटतं. 3 वर्षामध्ये आम्हाला ही चांगलं फ्रुटफुल गोष्टी समजल्यात. ॲक्च्युली ह्या 100व्या वर्षी आणायचे सरकारकडून आम्हाला ह्या गोष्टी समजल्या, त्यामुळं आम्ही हा अभ्यासक्रम नव्याने आता आम्ही ह्या वर्षीपासून सुरू करतो आहे की हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट आणखीन टुरिझम या 2 ह्याच्यामध्ये आपण गावची मुलं आहेत ती त्यांना काहीतरी चांगला रोजगार मिळेल. कारण आज टुरिझम आपल्या कोकणामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं फोफावतं आहे आणि त्यासाठी ह्या गोष्टींची आवश्यकता आहे की बेसिक गोष्टी काय आहेत, कशा पद्धतीनं आपण तिथे सर्वाइव्ह व्हायला पाहिजे, त्यासाठी काय ट्रेनिंग घेतलं लागेल, त्या पद्धतीचं ट्रेनिंग आपल्या ह्या अभ्यासक्रमातून मुलांच्यापर्यंत जाईल आणि पुढची पिढी जी आहे ते ह्याच्यामध्ये फील्डमध्ये चांगल्या पद्धतीनं आपला ठसा उमटू शकेल असं आम्हाला वाटतं. 5-6 वर्षापूर्वी मला असंच आमचं काय असते, आम्ही सगळे सहकार्यांचा एक चांगला आमचा गोष्ट म्हणजे आम्हाला आनंद वाटेल की असं कुठं काही चांगली गोष्ट असेल ना तर आम्ही मुद्दाम व्हिजिट करतो. आम्ही स्वतःचं पेट्रोल काढून गाडी करून आम्ही जातो आणि तिथं काय चाललं ते बघतो, कारण ती आमच्याकडे राबवताना योग्य होईल. असंच 5-6 वर्षापूर्वी मला एक निनावी फोन आला की असं असं आहे, आणखीन ही तुमच्याकडे योजना तुम्ही राबवताय का बघा. तर ठीक आहे म्हटलं. मग माझ्या सहकार्याने मी घेतलं आणि आम्ही दाभोळ हायस्कूलला आम्ही गेलो. दाभोळ हायस्कूलमध्ये त्यांच्याकडे ती IBTचा एक प्रकल्प राबवत होते की त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी पुण्याची एक कॉस्ट टू कनेक्ट ही संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून ही ॲक्च्युली तर त्यांनी तिथं आम्ही ते बघितलं. आम्हाला खूप चांगलं वाटलं की ह्या मुलांना एक बेसिक नॉलेज येण्यासाठी ही खूप उपयोगी होईल. म्हणून आम्ही स्वतः संस्थेने इन्व्हेस्ट करून 5.5 लाख रुपये आम्ही स्वतः इन्व्हेस्ट करून ते मटेरियल आणून त्यांच्याशी आम्ही कनेक्ट झालो आणि त्या कॉस्ट टू कनेक्टच्या उगम या संस्थेच्या माध्यमातून आम्ही गेले 3-4 वर्ष ही सेवा जी देतो आहे त्यातून अनेक चांगले विद्यार्थी घडत आहेत. हे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण अशा गोष्टी घडणं कोकणामध्ये इतकं चांगलं टॅलेंट आहे ते कसं वरती येईल यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतो आणि त्याला एक चांगलं यश येते. आणि ह्या 100व्या वर्षी इथून पुढे अजूनही आम्हाला चांगले काही ॲक्टिव्हिटीज असतील त्या आम्हाला राबवायच्या आहेत. जसं टुरिझमचं आणखी आहे हे ह्या वर्षीपासून आम्ही राबवू. अशा अनेक योजना आम्ही भविष्यामध्ये राबवतो. गेले 10 वर्ष झाली आपल्या शाळेचा निकाल सतत 100% तिन्ही युनिटचा, 10वीचा असू दे, 10वी इंग्लिश मिडियम असू देत, मराठी मिडियम असू देत, 11वी 12वी सायन्स, ह्या तिन्ही युनिटचा निकाल आपला 100% लागतो. आणि 3 वर्षापूर्वी एक सगळ्यात भूषणावह गोष्ट अशी झाली की आमच्या इंग्लिश मिडियमचा एक विद्यार्थी भारतामध्ये 13वा आणि महाराष्ट्रामध्ये पहिला आला होता मेडिकलमध्ये, नीटमध्ये. आणि ही खूप भूषण जे हे जर शहरी भागात असलं तर खूप मोठं प्रोपगंडा झाला असता, पण आमच्याकडे ते झालं नाही. पण दरवर्षी आमच्याकडे खूप चांगल्या पद्धतीनं आमचे शिक्षक इतके चांगल्या पद्धतीने शिक्षित करतात की आज टॅलेंटला कमी नाही आपल्याकडे. त्या मुलांना घडवायचं काम आमचे शिक्षक करतात, याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. आणि ह्या 100% निकालामुळं आमच्याकडून गावच्या लोकांच्या किंवा या परिसरातल्या लोकांच्या अपेक्षा पण खूप वाढल्या की दरवर्षी इतक्या चांगल्या पद्धतीने आमचे शिक्षक मेहनत घेत आहेत, त्याला फळ चांगलं येतं. आणि हे आता कसं आहे की तुमच्याकडे जे पत्रकार आहेत प्रफुल्ल देसाई, हे देखील आमच्याकडे काही पार्ट टाईम काम करत आहेत. त्यांनी देखील खूप चांगलं मेहनत घेतात, नाटक बसवणं किंवा काही गोष्टी याच्यामध्ये ते खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य देत असतात. आणि तिन्ही युनिटचे आमचे जे इंचार्ज आहेत म्हणजे आमच्या गावडे मॅडम असतील, नाईक सर असतील आणि मिराशी सर, हे तिन्ही देखील पर्सनली शिक्षकांशी संवाद साधत असतात. आणि आमच्याकडं आमचं मॅनेजमेंट महिन्यातून एक
सभा आमच्या सर्व शिक्षकांच्या बरोबर आमची कॉमन असते, ठरली असते. तिथं शिक्षकांचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा त्यांची काही समस्या असतील त्याच्यावरती आम्हाला निराकरण करायला सोयीचं होते. जसं मॅडम त्याच्या पद्धतीने किंवा हे सगळे त्यांच्या पद्धतीने करतात, पण मॅनेजमेंट देखील त्या पद्धतीनं आमचं इन्व्हॉल्वमेंट असतं आणि परिसर कसा चांगल्या पद्धतीनं एक नावलौकिकाला यावं ह्यासाठी आमचे सगळ्यांचे प्रयत्न असतात. आमचं डॉक्टर दादासाहेब फाळके कला वाणिज्य महाविद्यालय हे कॉलेज 2008 मध्ये सुरू झालेलं आहे आणि आज तागायत आर्ट्स, कला आणि वाणिज्य हे 2 शाखा आमच्याकडे कार्यरत आहे. सुरुवातीला मुलं होती, पण आता ही मुलं 250च्या घरामध्ये पोहोचली आहेत. आपल्या पंचक्रोशीचा विचार केला तर अनेक सिनियर कॉलेज या ठिकाणी वापरतात. त्याच्यामध्ये आमचं एक छोटंसं कॉलेज या ठिकाणी गेली 17 वर्ष या ठिकाणी उत्तमरित्या काम करते. आणि सांगितल्याप्रमाणे 100% निकाल तर आमचा आहेच, पण त्याचबरोबर ज्यावेळी वराड हायस्कूल सुरू झालं, वराड हायस्कूल नंतर ज्युनियर कॉलेज झालं, त्यानंतर इंग्लिश मिडियमची आवश्यकता होती, इंग्लिश मिडियम झालं आणि इथल्या कट्ट्यावरच्या पंचक्रोशीमधल्या मुलांना उच्च शिक्षण मिळावं म्हणून 2008 मध्ये हे आमचं डॉक्टर दादासाहेब फाळके कला वाणिज्य महाविद्यालय या ठिकाणी स्वतःच्या गावामध्ये या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आज बघितलं तर इथली मुलं अनेक प्रकारे नोकरीमध्ये, म्हणजे प्रशासकीय नोकरी असेल, शासकीय नोकरी असेल किंवा अन्य अनेक पदांवरती काम करताना दिसत आहे आणि हे आमच्या या महाविद्यालयाचं भूषवाय आहे. तसंच या ठिकाणी आता नुसतं आम्ही या कला वाणिज्य करता काही टी.वाय पर्यंत शिक्षणावर अवलंबून राहिलो नाहीये. तर आता गेल्या वर्षी अशी एक बाब झाली की मुंबई विद्यापीठाचे आयडॉलचे आपल्याकडे मास्टर डिग्रीचे काही कोर्सेस जे आहेत त्याला मान्यता मिळाली आणि त्याची सुरुवात याच सतत 900 वर्षामध्ये या वर्षीपासून होत आहे. याच्यामध्ये एम.ए. मराठी असेल, एम.ए. इतिहास, एम.ए. अर्थशास्त्र, एम.ए. सायकोलॉजी, एम.ए. सोशलॉजी असे अनेक विषय जे आयडॉल मुंबई विद्यापीठाने आपल्याला दिलेले आहेत त्याची सुरुवात आमच्याकडे या वर्षीपासून होत आहे. आणि योगायोगाने कालच अशी विषय आला की आपल्या या सेंटरसाठी देखील विद्यापीठाने आमच्याशी पत्रव्यवहार सुरू केलाय आणि त्याचं सेंटर देखील परीक्षेचं आमच्याकडे या ठिकाणी या वर्षापासून सुरू होईल. असं हे पूर्णतः आमचं हे विनाअनुदानित चाललेलं हे कॉलेज आहे. हे कॉलेज जरी विनाअनुदानित असलं तरी सुद्धा आमचे सर्व विद्यार्थी हे या जिल्हा स्तरापासून तर विद्यापीठ स्तर असो, नॅशनल स्तर असो, इंटरनॅशनल स्तर असो, इथपर्यंत जाऊन आपले या कलागुण सादर करत असतात. आपल्याकडे या ठिकाणी आपल्या कॉलेजचे विद्यार्थी होता सोबत माझे विद्यार्थी तो विद्यापीठाच्या अनेक स्पर्धेमध्ये भाग घेऊन संगीत क्षेत्रातून त्या ठिकाणी पटवाद वादक त्याच्यातून तो मुंबई विद्यापीठामधून इंटरनॅशनल स्तरावरती जाऊन त्याने आपल्या या कॉलेजला रिप्रेझेंट केलेलं होतं. त्याशिवाय अनेक पोलीस भरतीमध्ये आपले विद्यार्थी या ठिकाणी उतरतात. अनेक विद्यार्थी या ठिकाणचे पोलीस या ठिकाणी झालेले आहेत. ते आमच्यासाठी भूषवा बाब आहे. म्हणजे आम्ही जरी नॉन ग्रँटेबल काम करत असलो तरी सुद्धा अनेक प्रकारचे विद्यापीठाच्या नियमाशी अनुसरून असलेले विविध प्रोग्राम असतील, विविध कार्यक्रम आहेत, विविध शासकीय कार्यशाळा असतात, त्यांना सेमिनार असतात, वर्कशॉप असतात, हे सगळं आम्ही यावर्षी घेत आहोत आणि पुढेही अशीच आमची प्रगती जी आहे ती उत्तरोत्तर चालत राहील. त्या ठिकाणी परत अनेक काही कोर्सेस जे आहेत ज्याच्यामध्ये आता करिअर कट्टा विभाग आम्ही सुरू केला आहे. तो विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेला हे करून देतो. आता या 3 वर्ष आम्ही सुरू केला करिअर कट्टा विभाग आणि योगायोगाने एवढी सुंदर बाब झाली की 3 वर्ष आमच्या कॉलेजला मानांकन मिळालं आणि 3 वर्ष या करिअर कट्टा विभागातून उत्कृष्ट प्राचार्य म्हणून मला त्या ठिकाणी जिल्ह्यातून माझा नंबर आला. त्याशिवाय माझ्या सहकारी जे स्टाफ मेंबर आहेत त्यांचाही त्या ठिकाणी गौरव झाला. शेवटी आमचा गौरव झाला काय म्हणजे आमच्या कॉलेजचं नाव या ठिकाणी आलं. म्हणजे ही उल्लेखनीय बाब जी आहे ती आमच्या कॉलेजच्या माध्यमातून घडते. त्याशिवाय आमच्या विभागाकडे एनएसएस विभाग आहे जो सोशल आमचं वर्क करतो. त्याशिवाय डीएलएल विभाग या ठिकाणी काम करतोय. सांस्कृतिक विभाग महोत्सवमधून आम्ही आमच्या मुलांना त्यांच्या कलागुणांना वापरण्याचं काम करतो. त्याशिवाय क्रीडा स्पर्धा असतील असे अनेक त्या ठिकाणी उपक्रम जे आहेत ते आम्ही या नाविन्यपूर्ण उपक्रम या आमच्या मुलांसाठी घेण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये आणि आम्हाला भर घालायची आहे ती की आणि मुलांसाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आम्ही काम करतात अनेक काही शासकीय उपक्रम ज्याच्याशिवाय आणि काही सुरू करता येतील का, त्याशिवाय काही कोर्सेस सुरू करता येतील का याचाही अभ्यास आमचा भविष्यकालीन चालू असेल आणि भविष्यात नक्कीच याच्या विषयी पुढे जाऊन आम्ही उल्लेख या ठिकाणी कामगिरी करू.